नवनाथ बन हे उमेदवारी अर्ज दाखल करतायत. रॅली काढून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. मानखुर्दच्या वॉर्ड क्रमांक 135 मधून बन यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे आणि ते आता आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत. जोरदार शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. मानखुर्दच्या वॉर्ड क्रमांक 135 मधून बन यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. सध्या जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. अनेक कार्यकर्त्यांसह नवनाथ बन आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत. अनेक स्थानिक नागरिकांना देखील भेटत ते पुढे जात आहेत. वॉर्ड क्रमांक 135 मधून मानखुर्दच्या वॉर्ड क्रमांक 135 मधून भाजपनं नवनाथ बन यांना उमेदवारी दिलेली आहे. नवनाथ बन हे फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. सोबतच ते भाजपचे माध्यम प्रमुख देखील आहेत आणि त्यांना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेलं आहे. मोठं शक्ती प्रदर्शन सध्या सुरू आहे आणि हेच शक्ती प्रदर्शन करत नवनाथ बन आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत. आणि याच दरम्यान आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी नवनाथ बन यांच्याशी बातचीत केलेली आहे. पाहूया. भाजपचा आक्रमक चेहरा असलेले नवनाथ बन निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत आणि त्यांची जी या ठिकाणी निवडणुकीचा अर्ज भरण्याची जी तयारी आहे ती सुरू झालेली आहे. एकूणच रोज तीव्र आक्रमकपणे भूमिका मांडता आहात, मतदारांच्या समोर जात आहात, काय भावना आहेत? जनतेचे प्रश्न देखील आक्रमकपणे मांडायचे. आपल्याला माहित आहे की मानखुर्दकडे कायम सगळ्याच पक्षांनी दुर्लक्ष केलं. खास करून अबू आझमी असतील, समाजवादी पार्टी असेल, उबाटा गट असेल. वर्षानुवर्ष शिवसेनेचा नगरसेवक, उबाटा गटाचा नगरसेवक या भागातून निवडून जातो, परंतु या भागाचा विकास कुणी केला नाही हे आपल्याला देखील कल्पना आहे. मानखुर्दला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीची साथ सगळे लोक देतील. जनता ही भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देतील हा आम्हाला विश्वास आहे. कारण देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मानखुर्दसारख्या भागापर्यंत मेट्रो पोहोचवली. विकासाची गंगा जर का आपल्याला मानखुर्दमध्ये पोहोचायचं असेल तर भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक होणं हे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आमचं काम सुरू आहे. आम्ही जनतेकडे आशीर्वाद मागतोय, आम्ही जनतेला मतं मागतोय. एक दिवस कमळाची काळजी घ्या, पुढची 5 वर्ष कमळ आपल्या सगळ्यांची काळजी घेईल. वॉटर गटर मीटर हा इथला मूलभूत प्रश्न आहे. डम्पिंग ग्राउंड असेल, झोपडपट्ट्या असतील किंवा प्रदूषणाचा प्रश्न मोठा आहे. कशा पद्धतीनं लोक साथ घालतात, कोणत्या प्रश्नांवर आग्रही असणार? जनतेला अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टीच प्रश्न सोडू शकते, त्यामुळे लोकांची खूप अपेक्षा आहे. वॉटर असेल, गटर असेल, मीटर असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, प्रदूषणाचा प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण देखील या ठिकाणी होतं. हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीची मुंबई महापालिकेमध्ये सत्ता येणं गरजेचं आहे. एक नगरसेवक महत्त्वाचा आहे. भारतीय जनता पार्टी निश्चितपणे जिंकणार आहे, विजयी होणार आहे. आज आपण बघतो की नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. सर्वसामान्य नागरिक, मानखुर्दची जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे. हा कष्टकरी, कामगार, गरीब असा वर्ग आहे. झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत. आजपर्यंत उबाटा गटाने यांची फसवणूक केली, समाजवादी पार्टीने यांची फसवणूक केली. भारतीय जनता पार्टीचं कमळ या ठिकाणी निश्चितपणे फुलणार आणि जनतेचे आशीर्वाद आम्हाला मिळणार यात अजिबात शंका नाही. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलणार आणि लोकांचे आशीर्वाद आम्हाला मिळणार आणि इथले जे मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी लोकांच्या समोर जात आहोत आणि थोड्याच वेळात नवनाथ बन जे आहेत ते आपला अर्ज दाखल करतील आणि त्यानंतर आणखी प्रचाराला सुरुवात होईल. आणि चव्हाणचं गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई.